लज्जा. लज्जा हा मूळ संस्कृत शब्द ज्यातून प्रामुख्याने शृंगारिक स्त्रीसुलभ लाज व्यक्त होते आणि बहुसंख्य भारतीय भाषा या संस्कृतोद्भव असल्यामुळे बहुतेक भाषातून तो तसाच त्याच अर्थाने वापरला जातो. परंतु तस्लिमा नसरीन यांच्या कादंबरीचे शीर्षक लज्जा मात्र हा अर्थ व्यक्त न करता माणसाला आपल्या वागण्याची किंवा कृतीची वाटणारी शरम किंवा लाज व्यक्त करते. ही शरम माणसाच्या स्वतःच्या स्खलनाची, हीनत्वाकडच्या प्रवासाची तर आहेच, परंतु त्याहूनही आजूबाजूच्या आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या माणसांनी, आपल्याच समाजाने आपल्याला इतक्या हीनत्वाला पोचवावे ह्यासाठी त्या माणसांची आणि समाजाची वाटणारी ही शरम आहे. ही लाज किंवा शरम ही कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या अंगावर येते. प्रत्येकासमोर जणू काही आरसा धरते. कारण प्रत्येक समाज म्हणून असा माणुसकी शून्य केव्हा ना केव्हा तरी होतच असतो आणि कोणत्या ना कोणत्या घटकेला आपण त्या समाजाचे घटक म्हणून त्या घटनेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी असतो. त्यामुळे आपल्याला या आरशातील विद्रूप चेहरा बघवत नाही, सहन होत नाही आणि उरते ती फक्त शरम प्रत्येकाच्या मनातल्या मनात. तस्लिमा नसरीनची ही कथा आहे बांगलादेशातील एका हिंदू कुटुंबाची. अत्यंत सुसंस्कृत, सुशिक्षित, आधुनिक विचारांचे आणि देशभक्तीने भारलेले सुधामय दत्त हे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांची बायको किरणमयी आणि 2 मुलं सुरंजन आणि माया यांची ही कथा. ही कथा सांगताना नसरीन धार्मिक कट्टरतावादावर आणि अल्पसंख्याकांच्या मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकते. कादंबरीची सुरुवात होते 6 डिसेंबर 92 रोजी. त्या दिवशी जी एक घटना भारतात अयोध्येत घडली तिचे पडसाद साऱ्या जगभर उमटले. परंतु हिंदू अल्पसंख्य असलेल्या बांगलादेशात त्या घटनेच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात आणि तेथील हिंदू समाजाला ज्या यातनातून जावे लागते त्यांचे वर्णन करतानाच लेखिका 47 पासूनचा बांगलादेशचा इतिहास लिहित जाते. पाकिस्तान निर्मिती, धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, स्वतंत्र बांगलादेश निर्मिती आणि सामान्यांनी पाहिलेली स्वप्ने, धार्मिक कट्टरतावाद्यांचा राजकारणावरील वाढता प्रभाव, अल्पसंख्याकांची दुर्दशा आणि त्यांचे 47 पासून भारतात चाललेले तांडे यांचा या कुटुंबाच्या संदर्भातील तपशील पुरवत इस्लामी धर्ममार्तंडांचे राजकीय सत्तेवरील असलेल्या पकडीचे, मूलतत्ववादी विचारांच्या प्रभावाचे, धार्मिक असहिष्णुतेच्या विविध छटांचे रंग लेखिका अधिकाधिक गडद करत नेते. ही कथा निव्वळ धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी विचारांच्या सुधामय दत्तांच्या पराभवाची कहाणी नाही, तर त्या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या अमानुष अशा विचारसरणीच्या विजयाचीही आहे. अशी विचारसरणी, या प्रकारची मनोरचना माणसात, समाजात निर्माण होतात आणि त्यांचा विजयही होतो या सत्याबद्दलच्या शरमेची आहे. अत्यंत प्रखर वास्तवावर आधारित ही कादंबरी आज जगभर गाजते आहे. लेखिकेला कट्टरतावाद्यांपासून जीव वाचवण्यासाठी आज आपला देश सोडून दुसऱ्या देशात आसरा घ्यावा लागला आहे. जगातील बहुसंख्य भाषातून तिची भाषांतरे होत आहेत. असे असताना सत्याशी ज्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे अशा भारतातील सर्व भाषात तिचे भाषांतर होणे केव्हाही स्वाभाविक आहे. तिचे हे मराठी भाषांतर लीना सोहोनी यांनी केलेले असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे. भाषांतरकर्तीने मूळ कादंबरीचा आत्मा व सूर हरवू दिलेला नाही व लेखिकेला पूर्ण प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे.
प्रास्ताविकातील मनोगतात म्हटल्याप्रमाणे लेखिकेला वाटणाऱ्या वादाच्या आणि जातीयवादाच्या तिटकाऱ्यातून या कादंबरीचा जन्म झाला आहे. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर तिच्या देशातील अल्पसंख्याकांना हुसकून लावण्यात आले. ही लांछनास्पद व भयानक घटना आपल्या सुंदर देशात घडावी याबद्दलच्या वाटणाऱ्या शरमेतून तिची निर्मिती झाली आहे. त्या दंगलींची व अत्याचारांची संपूर्ण जबाबदारी देशाची एक नागरिक म्हणून ती आपली स्वतःची व सर्व देशवासियांची समजते व ही कादंबरी म्हणजे स्वतःच्या देशवासियांच्या सामुदायिक पराभवाचे वर्णन समजते. परंतु नसरीनने ज्या भावनेतून ही कादंबरी लिहिली त्याच भावनेतून ती वाचणे हे महत्त्वाचे आहे. नाहीतर यात जर वाचकांनी फक्त मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचारच पाहिले तर मात्र तस्लिमा नसरीनला आपला दुसरा पराभव झाला असे वाटेल. तिला या कादंबरीतून यापेक्षा बरंच काही वेगळं अधिक अभिप्रेत आहे. नरेची केला हीन किती नर या सत्याबद्दलची शरम जी सुरंजन व सुधामयींना वाटली, जी तस्लिमाला वाटते, तीच शरम प्रत्येक माणसात अशा कृत्यांबद्दल निर्माण होऊन त्याच्यातील मानवीय जागृत होणं हेच या कादंबरीचे तस्लिमाला हवे असलेले श्रेयस आहे. प्रत्यक्षात काय होईल कोण जाणे.